आज दुपारी 2:45-3च्या दरम्यान ही दुर्घटना घडली. जवळपास मागच्या काही वर्षापासून आम्ही NMCला पण कंप्लेंट करत होतो की बाबा तुमचं जे गार्डन आहे आणि त्याच्या खाली पाण्याची लाईन आहे, PWDची लाईन आहे, गॅसची लाईन आहे, तुम्ही याच्यावर काहीतरी मार्ग काढा. कारण आमची वॉल ऑलरेडी या साईडला पूर्ण झुकलेली आहे. तर तुम्ही त्याच्यावर मार्ग काढा, कारण मातीचा जो प्रवाह असतो, पाण्याचा प्रवाह असतो, जोर असतो, तो पूर्ण त्या भिंतीवर आल्यामुळे ती भिंत ऑलरेडी टिल्ट झाली होती आणि त्याच्यामुळे आज पावसाचा जोर कायम असल्यामुळे ही भिंत आज कोसळली. त्याच्यामध्ये आमचं भरपूर गाड्यांचे नुकसान झाले. बाईक 7-8 गाड्या होत्या, प्लस एक टेम्पो होता, तो पूर्ण त्याच्यामध्ये खचला गेला आणि आमची पूर्ण भिंत जी त्या नाल्यामुळे खाली गेली आणि भरपूर सोसायटीचं पण नुकसान झालं. कारण का आम्ही नवीनच काम केलं होतं, आम्ही ड्रेनेज बनवली होती, सगळं बनवलं होतं, रोड बनवला होता आणि 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी आम्ही काम केलं होतं. पण त्यांचा जो प्रेशर होता त्या मागच्या गार्डन बनवलं जे मातीचा आणि पूर्ण तो प्रेशर आणि जे मागे झाड होतं ते पूर्ण आमच्या भिंतीवर आलं. कारण रिटेन्शन वॉल जी मध्ये टाकायला पाहिजे होती ती महानगरपालिकेने टाकली नव्हती किंवा ज्यांनी पण जे काम केलं होतं मागे त्यांनी ती वॉल टाकली नव्हती. त्याच्यामुळे तो प्रेशर पूर्ण आमच्या भिंतीवर कंपाऊंडवर आला आणि ही दुर्घटना आज घडली. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांनी निष्कर्ष केला की बाबा हे तर इकडे हे काम झालं नाही आहे, ते काम झालं नाही आहे, ते बद्दल आमचं काय नाही आहे. पण खाली नाला हा त्यांचाच असतो आहे, पूर्ण पाण्याची लाईन ही त्यांच्याकडनं गेलेली आहे. आज तिकडे जवळजवळ गॅसची लाईन पण तिकडनं जाते, PWDची लाईन तिकडनं जाते. म्हणजे हे सगळं असताना त्यांनी तिकडे दुर्लक्ष नव्हतं करायला पाहिजे, त्याच्यावर मार्ग काढायला पाहिजे होता. आता ब्लेम गेम हे तर कोणी कोणावर करू शकतो, पण काम जर केलं असतं तर त्याचा परिणाम तुम्हाला बघायला भेटला असता. आज सकाळपासून नवी मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आहे. या पावसामध्ये सायन पनवेल महामार्गालगत असणाऱ्या वाशी प्लाझाच्या आवारातील पार्किंगमध्ये उभ्या असणाऱ्या वाहनांवर अचानक भिंत पडल्यामुळे या वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अग्निशमन दलाने 3 तासाच्या अथक प्रयत्नानंतर या ठिकाणची सगळी वाहनं हटवलेली आहेत. आपण बघू शकतो की जवळपास 40 ते 50 फुटाची भिंत या ठिकाणी पडल्यानंतर मोठा खड्डा तयार झाला आणि या खड्ड्यामध्ये अनेक वाहनं फसली होती. सगळी वाहनं आता हटवली असली तरीही या ठिकाणचा धोका मात्र कायम आहे. वाशी प्लाझा ही फार मोठी अशी व्यावसायिक इमारत म्हणून या ठिकाणी ओळखली जाते. सायन पनवेल महामार्गाच्या अगदी लगत असणारी सर्वात मोठी व्यावसायिक इमारत म्हणून ओळखली जाते आणि ही इमारत जुनी असल्याकारणाने जीर्ण अवस्थेत देखील असल्याने या ठिकाणचा धोका अजूनही कायम आहे. पण बघू शकतो आहे कशा पद्धतीनं या ठिकाणी ही भिंत पडलेली आहे. त्यानंतर इथला नाला देखील तो तुटल्यामुळे या ठिकाणी पाणी साचलेलं दिसतं आहे. अग्निशमन दलाने मोठ्या प्रयत्नानंतर या ठिकाणची सगळी वाहनं हटवलेली आहेत. या ठिकाणी अजूनही वाहनांचे काही पार्ट पडलेले आपल्याला दिसत आहेत. या ठिकाणी जवळपास 10 ते 12 दुचाकी उभ्या होत्या आणि एक टेम्पो उभा होता. जो टेम्पो अडकला होता तो नुकताच अग्निशमन दलाने बाहेर काढलेला आहे आणि या ठिकाणचं संपूर्ण गटारीवरचं जो स्लॅब आहे तो कोसळल्यामुळे या ठिकाणी पाणी तयार झालेलं आहे. सायन पनवेल लगत अगदी शेजारीच असणारी ही इमारत आपण बघू शकतो आहे. निलेश पाटील, मुंबई तक.